संजय राऊत हे दर दिवशी सकाळी उठतात आणि काय वाटेल ते आरोपबाजी करत असतात. कारण त्यांचा तो छंद आहे आणि त्यांना दिला गेलेला एक नित्यक्रम तो आहे. त्या क्रमानुसार ते जेवढं काही खोटं बोलता येईल आणि जेवढं काही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आरोप करता येतील ते आरोप ते करत आहेत. आता उत्तर पश्चिममध्ये वायकर हे जिंकले 48 मतांनी. आता कुठेही पहा आपण, जेव्हा कमी मतांनी एखादा जो कॅन्डिडेट असतो, उमेदवार असतो, तो जेव्हा हरतो आणि दुसरा जिंकतो, तेव्हा जो हरलेला असतो तो नेहमीच आरोप करतो. कारण त्याला असं वाटतं, अरे कदाचित माझे जिंकण्याचे चान्सेस असतील, काहीतरी याच्यात घोटाळा झाला असेल, असं प्रत्येक हरलेला उमेदवार समजत असतो आणि मग तो आरोपबाजी करायला सुरुवात करतो. तो प्रयत्नसुद्धा करतो की आपल्याला न्यायालयात गेलं पाहिजे, न्याय मागितला पाहिजे. तर न्यायालयात जाऊन न्याय मागणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार आहे आणि तो त्यांनी बजावावा. परंतु संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यासारखे जे काही, ज्यांना कसली अक्कल नाही आहे, नॉलेज नाही, ते उगीच उठसूट काही बोलून जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न करत असतात तो चुकीचा आहे.